मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची के-वाय-सी प्रक्रिया याचीच चर्चा आता ज्या महिलांची किंवा ज्या लाडकींची के-वाय-सी झालेली नाही आहे त्यांच्यामध्ये चालू आहे. आता त्यांना असं वाटत आहे की यामध्ये आपल्याला मुदतवाढ देण्यात यावी, कारण की लाखो लाडक्या बहिणींची के-वाय-सी प्रक्रिया अजूनही झालेली नाही, त्यांची के-वाय-सी झालेली नाही. आता यामध्ये नक्की दोष कुणाचा आहे, लाडक्या बहिणींचा आहे की सरकारचा आहे, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की मी एक आणखीन व्हिडिओ यासाठी बनवणार आहे, खास स्पेशल जे काही मुदतवाढ करणार आहे सरकार त्याबद्दल. कारण की काही ठिकाणी सोशल मीडियावर असं सांगण्यात आहे की 31 जानेवारीपर्यंत ही जी मुदतवाढ आहे ही करण्यात येणार आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय किंवा अशा प्रकारचं परिपत्रक किंवा शासनाकडून काहीही ट्विट किंवा काहीही सांगण्यात आलेलं नाही आहे. अजूनही हे जे मुदतवाढ आहे हे गुलदस्त्यात आहे. या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की सरकार मुदतवाढ देणार आहे, परंतु ते कधी देणार आणि त्यांचं शासन जे पत्रक असते किंवा शासन निर्णय असते हे आल्यावरच ते निश्चित करण्यात येणार आहे. किंवा मग आदित्यताई तटकरे आहेत आपल्या महिला व बालविकास मंत्री, यांनी जर सोशल मीडियांना सांगितलं तर मग मात्र त्यावर आपण विश्वास करू. परंतु मलासुद्धा आशा आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनासुद्धा आशा आहे की आपल्याला जी काही मुदतवाढ आहे या के-वाय-सी प्रक्रियेची हे आपल्याला मिळायला पाहिजे. परंतु एक गोष्ट यामध्ये आणखीनच एक नवीन मी तुम्हाला सांगणार आहे की के-वाय-सी प्रक्रिया अजूनही चालू आहे आणि तुम्ही जाऊ करू शकता. आणि ज्या महिलांची के-वाय-सी झालेली नसेल आणि त्यांना असं वाटत आहे की आता आपण बाद झालो असेल, आपण लाडक्या बहिणीमधून आता आपलं नाव कट झाले असेल किंवा मग आता आपल्याला हप्ते मिळणं बंद होणार आहे, तर बरोबर आहे, तुमची जर के-वाय-सी झालेली नसेल तर तुम्हाला हप्ते मिळणं बंद होणार आहे. परंतु जोपर्यंत तुमची के-वाय-सी होत नाही तोपर्यंत तुम्हाला जो काही हप्ता आहे हा मिळणार नाही, हे गोष्ट तर निश्चित आहेच. आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला के-वाय-सीच करावं लागणार आहे. आणि आता ही जी के-वाय-सी आहे ही अजूनही प्रक्रिया चालू आहे आणि ती तुम्हाला करायची. आता नेमकं कुणाला करायची आहे आणि कुठे करायची आहे, त्याचबरोबर कुठे चालू आहे, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर समजून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये के-वाय-सी अनिवार्य केलेली आहे. आता शासनानं ही जी के-वाय-सी आहे हे अनिवार्य कशासाठी केली आहे, कारण की या जे काही योजना आहे लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक चर्चा होणारी योजना आणि सर्वाधिक लोकप्रिय योजना ही महाराष्ट्र सरकारची राहिलेली आहे. आणि यामुळेच या लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही अपात्र आणि जे काही म्हणजे या योजनेमध्ये बसत नसलेल्या महिलासुद्धा यांनीसुद्धा याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्या ठिकाणी त्या बादसुद्धा करण्यात आल्या आहे. जे काही पडताळणी आणि निकष लावण्यात आले होते या अगोदरसुद्धा, आणि त्या निकषांच्या आधारे आणि त्यानंतर जे काही पडताळण्या झाल्या होत्या त्या आधारे खूप साऱ्या महिला यामधून बाद करण्यात आलेल्या होत्या, कारण की ते यामध्ये बसतच नव्हत्या. तरीसुद्धा हे त्यांनी अर्ज भरून याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये की पोलीस नोकरीवर असणाऱ्या किंवा मग इतर जॉब करणाऱ्या नोकरीवर असणाऱ्या, त्यांच्या घरी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या, 4 चाकी गाड्या असणाऱ्या घरी, म्हणजे की त्या खूप गर्भश्रीमंत असणाऱ्या महिलांनीसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरलेले होते. आणि त्यामुळेच सरकारला या ज्या काही योजनेचा जो काही भार होता, जो काही निधीचा भार होता, या सरकारच्या तिजोरीवर खूप जास्त प्रमाणात पडल्यामुळे सरकारनं याची पडताळणी करण्याचं ठरवलं आणि पडताळणी केलीसुद्धा. त्याचबरोबर सर्व महिलांचा जे काही डेटा असतो आणि त्याचबरोबर इतरही जे काही निकष असतात ते लावून सर्व महिलांची पडताळणी करण्यात आली. आणि त्यामध्ये ज्या काही महिला या योजनेत बसत नाही आहे त्यासुद्धा याचा लाभ घेत आहेत असं आढळून आलं. आणि त्यानंतर सरकारनं त्यांना या योजनेमधून बाद केलं. तर आता या योजनेतून बाद झालेल्या महिला आहेत अगोदरच, त्या तर ठीक आहे, कारण की त्या योजनेमध्ये बसतच नव्हत्या, कारण की त्यांच्या घरी 4 चाकी गाडी असेल किंवा त्यांचं जे उत्पन्न असेल ते 2.5 लाखाच्या वर असेल किंवा मग त्या सरकारी नोकरीवर असतील किंवा इतरही कोणत्या तरी मोठ्या हुद्द्यावर असतील, तर त्यामुळे त्यांना बाद करण्यात आलं. परंतु आता जे काही अजूनही राहिलेल्या महिला आहेत, म्हणजे की ज्या या योजनेमध्ये बसत नाही आहेत तरीसुद्धा याचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना आणखीन या योजनेमधून बाहेर काढणं आहे. आणि त्यामुळेच पुन्हा के-वाय-सी करण्याचं जी प्रक्रिया आहे, जे काही वेबसाईट आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची त्या वेबसाईटवर KYC करावी लागणार आहे. अशा प्रकारचं जे काही सरकारनं ठरवलं होतं आणि त्यानुसारच जी काही KYCची प्रक्रिया आहे ही 2 महिन्यापासून चालू होती. तर आता यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत याची मुदतवाढ दिली होती अगोदरच आणि डेडलाईनसुद्धा दिलेली होती. म्हणजेच की या 31 डिसेंबरनंतर कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही आणि तुम्हाला जर काही KYC करायची असेल तर 31 डिसेंबरपर्यंतच करावी लागणार असं आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं. आणि त्याचप्रमाणे अजूनही ही जी KYC आहे याला मुदतवाढ मिळालेली नाही आहे. आता पुढे आशेवर आहेत सर्व लाडक्या बहिणी आपल्याला मुदतवाढ मिळाली पाहिजे म्हणून, परंतु जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत काहीही निश्चित सांगता येत नाहीत. पण तरीही तुम्हाला KYC करता येणार आहे. KYC प्रक्रिया चालू आहे. आता ही कुणाला करता येणार आहे आणि कुठे चालू आहे हे आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, साम जे काही TV आहे, साम TV यांचा एक आर्टिकल तुम्हाला मी दाखवून देतो. तर बघा, लाडकी बहीण योजना KYCची मुदत संपली पण या लाडक्या बहिणींना अजूनही KYC करता येणार. वाचा प्रोसेस बघा. लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणे अनिवार्य केले होते. याची मुदत संपली आहे. दरम्यान मुदत संपली तरीही या महिलांना KYC करता येणार आहे. आता बघा काय लिहिलं आहे, मुदत संपली असेल तरीही या महिलांना KYC करता येणार आहे. आता कोणत्या महिलांना KYC करता येणार आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा, लाडकी बहीण योजनेत KYC करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. तरीही अजून 45 लाख महिलांनी KYC केले नाही. दरम्यान आता KYCची वेबसाईट देखील बंद झाली आहे आणि आता फक्त ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांचे KYC सुरू आहे. अंगणवाडी सेविकेकडे जे कागदपत्र आले त्यानुसार प्रोसेस सुरू आहे. या कागदपत्रांवरून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी त्यांच्या लॉग इनवरून लाभार्थींची माहिती भरत आहेत. आता समजून घ्या एक गोष्ट, कोणत्या जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना KYC करता येणार आहे. मुदत संपली तरी 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती आणि ती मुदत संपलेली आहे तरीही तुम्हाला KYC करता येणार आहे. परंतु कुणाला, ज्या एकल महिला आहेत, घटस्फोटित असतील, विधवा असतील किंवा ज्यांना वडील नसतील, ज्या निराधार असतील, एकट्या असतील, तर अशा सर्व महिलांना, ज्यांना पती नसेल आणि ज्यांना वडील नसेल, या सर्व महिलांना ही KYC करता येणार आहे. मुदत संपली असेल तरी, म्हणजेच की आताही ही जी प्रक्रिया आहे ही तुम्हाला चालू आहे. तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुमचे जे काही कागदपत्र आहेत ते नेऊन देऊन तुमची KYC करू शकता आणि तुम्ही या लाडकी बहीण योजनेतून बाद होण्यापासून वाचू शकता. तर तुम्हाला यासाठी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाताईसोबत भेटायचं आहे आणि त्यांना आपले कागदपत्र द्यायचे आहेत आणि आपली KYC पूर्ण करून घ्यायची आहे. कारण की या अंगणवाडी सेविकाताईंकडून जे काही ऑफलाईन कागदपत्र जात आहेत ते जिल्हा महिला जे काही कार्यालय आहे, महिला बालविकास कार्यालय, त्यांच्याकडे जातात आणि तिथले जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचे जे काही लॉग इन करतात ते या पोर्टलवर आणि तिथून तुमची पूर्ण माहिती ते त्यांना भरतात. म्हणजेच की एकंदरीत काय, तर सर्वच लाडक्या बहिणींना, नाही फक्त ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींना KYC करता येणार आहे. म्हणून लवकर जा, अर्जंट जा, अंगणवाडी सेविकाताई यांना भेटा आणि तुमचे कागदपत्र त्यांना न्या. म्हणजे कमीत कमी तुम्हाला सुद्धा आपली KYC पूर्ण करता येणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.